दक्षिण गोव्याच्या प्रचाराची सुरुवात उद्या मुरगाव तालुक्यातनं होणार आहे आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने आहे? तुमच्या ह्याच्यातनं सुरुवात होणार आहे तर यावेळीची वास्को मतदारसंघात उद्या म्हणजे कॅन्डिडेट पल्लवी टेम्पो यांचा दौरा आहे आणि फॉर स्टार्ट म्हणजे कार्यकर्त्याबरोबर सगळ्यांना मिसळून घ्यावं आणि तिची ओळख कार्यकर्त्यांना द्यावी त्याच्याकरता ही मीटिंग आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे की बिझनेसमॅन्स आहेत नाहीतर की वोटर्स आहेत त्यांच्याबरोबर एक बैठक आहे. व्हेरियस समाज वास्कोमध्ये खूप समाज आहे म्हणजे केरळा समाज, कन्नड समाज, म्हणजे बंजारा समाज असे खूपसे समाज आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या समाजातल्या विशिष्ट लोकांबरोबर एक 10 लोकांबरोबर त्यांची एक बैठक असणार आहे आणि असं करून पूर्ण मतदारसंघात एक वेगळ्या प्रकारचं वातावरण करण्याचा प्रयत्न आम्ही उद्या करत आहोत आणि मला वाटतं की BJP कार्यकर्ते उत्सुक आहेत त्यांना कॅन्डिडेटला भेटायला आणि ती भेट झाल्यावर म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये पण एक जास्त उत्साह येईल आणि तो उत्साह कायम ठेवण्याचा आम्ही सदोदित प्रयत्न करीत आहोत. सो उद्याचा दौरा वास्कोहून स्टार्ट होतो हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. दामोदर देवाकडे गाराणे घालून फर्स्ट नंतर हे 2-3 मीटिंग्स लाईनअप केले आहे. तो 6:30-7 वाजतापर्यंत आमचे कॅन्डिडेट तिकडे कार्यकर्त्याबरोबर त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहे, त्यांच्याकडे बोलणार आहे आणि कार्यकर्तेसुद्धा त्यांना कसं ओळखून घ्यायला त्यांना पण एक बरी संधी आहे आणि असं करून एक स्टार्ट इलेक्शनच्या पूर्वसंध्येवर ही स्टार्ट मला वाटतं होण्याची गरज होती आणि ते उद्या होतं आहे. मला बरं वाटतं. कितीची लीड अपेक्षित आहे तुम्हाला तुमच्या? आम्ही पूर्वीपासून सांगत आलेलं आहे की या टाईमला आम्ही 16,000 मतं वास्कोहून देण्याचा आमचा निर्धार आहे आणि ते 16,000 मतं आम्ही 100% कसे त्यांना देऊ. कारण भारतीय जनता पार्टीचं काम वास्कोमध्ये सेंट्रलमध्ये मोदी सरकारचं काम इतकं जास्त आहे की मला वाटतं की आज वास्कोसुद्धा थांबला आहे की BJPच्या कॅन्डिडेटला मतं द्यायला. आणखी एक 2,000 मताची आणखी त्याच्यात भरव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे एकंदरीत एक 18,000 मतांची टार्गेट आम्ही आमच्याकडे ठेवली आहे. ती पूर्ण करण्याचा आमचं पूर्ण कार्यकर्त्यांची टीम, आमचे मंडळ सगळं हे महिला मोर्चा सगळे मिळून आम्ही त्याला प्रयत्न करतो. सर, इंडिया एअरलायन्सचो अजून कॅन्डिडेट डिक्लेअर जावन आणि तुमच्यांनी कॅम्पेनिंग स्टार्ट केली, हेजो तुमचो बेनिफीट कितें जातलो? तांचो बेनिफीट म्हणजे अजून पर्यंत काँग्रेस नाल्यार इंडिया एअरलायन्सा तांचें नांवूच ना. म्हणजे आमचो कॅन्डिडेट आमी डिक्लेअर केलो आनी म्हाका दिसता आमचें कॅम्पेनिंगूय स्टार्ट जालें. कालच्यान खरें एक्चुअली स्टार्ट जाल्लें. फालच्यान आमचो एक्चुअल प्रचार स्टार्ट जाता. म्हाका दिसता तांणी एक 15 दीस पयलो पसून कॅन्डिडेट दिल्लो जाल्यार पसून तांकां येदी व्हडली हें करप. कित्याक आज भारतीय जनता पार्टी मोदी सरकाराचें कामूच इतलें मोठ्या प्रमाणार आसा की ताची तुलना खंयच्याच सरकारान आमी करूंक शकना. आणि आमचे जे नेता आसा तुमी सेंट्राक धरा, गोंयांत धरा, इवन वास्को सारक्या धाकट्या शहरांत आज सेंट्राचे मोठे ब्रिजीस जाले. आज एक ब्रिजाचें काम चालू आसा. सो ह्या सेंट्रान एक बारीक आमचो गोंय आमी सदांच धाकटें म्हणटा त्या धाकट्या गांवांत बसून सगळ्या कडेन टच केला. सो हे दाखोवन दिता की प्रायम मिनिस्टराक ही धाकट्यो कॉन्स्टिट्युएन्सीज नाजाल्यार धाकटी स्टेट पसून कितली म्हत्वाची आसा. आमचे 2च सीट पूण इतले म्हत्वाचे प्रोजेक्ट्स आमी सगळ्याक पळयता. पेडणे टू काणकोण सगळे कडेन पळयता. पूण वास्को सारक्या शहरांत पसून 2-3 प्रोजेक्ट्स सेंट्राच्या मदतीन आयल्या. कदंबा बस स्टँड आमी सेंट्राच्या मदतीन हातान घेतात. सो सेंट्राचोय खूब पयसो वास्कोन लागला. ही वास्कोची जनता जाणा आनी हे गेली 10 वर्साचें कार्य मोदी सरकाराचें नाल्यार आमच्या प्रायम मिनिस्टराचें कार्य सगळ्यांनी आपणे दोळ्यांनी पळयल्लें आसा. परत कोणाक सांगची गरज पडपाना आनी म्हाका दिसता हें इलेक्शन मोदीजींचें इलेक्शन आसा आनी लोक पळयता आसतना आपल्या भुरग्यांचें फ्युचर पळयतात. आमचे कडेन जेन्ना इंटरेक्ट जाता तेन्ना आमकां सांगतात की इतलीं वर्सां आमची वेस्ट जाली. आतां आमकां खंय तरी आशा दिसता, आमच्या भुरग्यांचें फ्युचर दिसता, आमच्या देशाचें फ्युचर दिसता आनी ते फ्युचरा खातीर आपल्या भुरग्याच्या फ्युचरा खातीर ह्या फुडलें वोटींग जातलें अशें म्हाका सांगून दिसता. थँक्यू सर.